नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विद्या सावने यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसातून ब्लॉग बनवते. तर आज आता वाजलेत बघा किती, 5:15 झाली संध्याकाळचे. न ब्लॉग चालू केले. बोलली बघू चला आज ब्लॉग. क्लायमेट बघा कसं झालेलं आहे, वातावरण. भाऊ बाय, भाऊ बाय कर, भाऊ भाऊ बाय भाऊ फ्रँकीच कर. काढायला आणि बाबा एवढी हाय. अरे बापले, अरे बाबा ते पाठी उद्या ते बाबूला काढायला माझा ना हात त्याला बाबू काढ. चल बघ गेले, कधीपासून गेले अजून येत नाही. चहा ठेवली मग अशी, चहा सगळं खाऊन झाला. चहा बटर भजी करत नाही. एवढं मस्त क्लायमेट झालं तावडीचं. इसमें ऑनली अशा प्रकारे चहा पिऊन घेऊ. चला, काय 10 मिनिटं झाले रिक्षात बसलो येऊन. पप्पा येतील आणि एक फेरी मारतील आम्हाला. पण अजून येतच नाही. ठेवली असेल राजा सावंत सर. फिरायला पोरं भारी वाटतं असं बाहेर फिरायला. पप्पांच्या जोडीदार रुपये पैसे रिक्षा लावतात. काका आहे पप्पांचा. 3:30ला गेलो जेवायला. 3:30ला दिले. तू इथे होतो ना. झोपलो. बाय कर बाय. बाय कर मला वातावरणात फिरायला जाऊनच नाही. फिरायलाच लागतो. आता घरी चाललो ना तर करते, म्हणजे घरी नाही जायचं, याला फिरतच जायचे. नाही बघतो वाकून पकड भाऊ. बाबा लावते. हॅलो. याला बघितलं घरी. बाजारात गेले, आता म्हासारूला फिरून आलो पण बाहेर निघालो तयार नाही. मग परत आता चाललो बाजारात इथूनच. चालू केलंय. अरे माझा डोळा हालाय आणि का बंद कर. ब्लॉग मध्ये यायचा. मला आवडत. तुला नाही आवडत, मला आवडतं. पड ना दड नाही पडत. आणि खाली उतरलंच नाही. पाहायला काय झालंय का? पाऊस चालला. बॉल काढलाच त्याने. भेंडी भाज कोकणी म्हणतो. कोकणी. पिकली नाही. कोकणात जे असेल त्यांना माहित असेल पिठी म्हणजे काय. कपडे सुकतात.
पत्ता सुकत नाही बघा, याचा धिंगारा चालू आहे. नखरे करते. भाऊ कावळा कसा करतो? कावळा कसा करतो? अरे वा चिम केस केस बांधायला लागते. रखुमाई माझी हाक मारी रखुमाई. जेवण बनवलं दीदीने कापा आणि मी आता भाकरी. टिकली नाही पापडावर. गप बस टिकली. गाजावाला भाकरी बनवू आपण आज. आज म्हणजे मम्मीला बारा नाही वाटत, त्यांना भाकरी नाही आहे, बाकी जेवण करतात. बिर्याण्या, चायनीज. चायनीज कोण बनवते येडे? चायनीज, लॉलीपॉप. आज आज सोमवार याच्यात आले ती बटाटे वांगीवर. वांगे बटाटे. पिठी काय नसलं का पिठी. एव्हरेज काय नसलं का पिठी डबा. पिठी असं काही नाही. कोकणी माणसाला आवडतं ना. आवडते मला पिठी. वांगा बटाटा. वांगा आणि बटाटा कापा. बाबू शेठ टाकून ठेवले. पापलेट. कोण ठेवशील? ही बाबूची बाबूसाठी आणि बाबूसाठी एक टाकायची हळद आणि थोडा मसाला. शेप थोडं जास्त नाही टाक. जास्त. हे तू काय म्हणतोय ते? लॉलीपॉप, चायनीज काय? चिकन वांगा क्रिस्पी. वांगा क्रिस्पी. बाबूनी मध्ये गाणं घातलंय. काय सांगते काय माहिती? काय काय बाबू? नको थांब 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 ना. उठ उठ बस बस. झालं धना. वाव. हा तुला बनवते नको बोलते. भाकली. भाकली खाशील ना? ती टाकली पिठात. बाबू साबुनी. भाकरी भाकरी इकडे ये रे. काय केलं हे? इकडे बघ. लाव तोंडाला लाव. इथे लाव पावडर. भाकरीचा पिठा काय केला आणि गरम पाणी. मला नाही कधी जेवण नाही. विद्या पीठ सोबत खायला पण त्याचं नाव हानी बनी. आता वांग्याचे पाव साजरे ठेवले. बाबूसाठी बनवता येईल. आणि आमच्यासाठी आता मजबूत आहे ना पैसे करायला. भाकरीचा पीठ म्हणा काय ना. मम्मी सारखे तर नाही जमणार पण प्रयत्न. डायरेक्ट काय पण बोलू पिठलं. जेव्हा पण लक्ष द्यायचं नाही ती जायची. थांबव जरा. तशी व्हिडिओ टाकायची आहे ना, मिलियनवर गेली पाहिजे. एक माझी पापड्यांची व्हिडिओ ह्यो टॉप होता. मिलियनवर गेली ती पापड्यांची. पापड्या. तर आता आपण लाटणे लाटली ना. अरे यार लागते परत. लाटणे लाटली ना. पहिली होती ती गेली जरा. लाटण्याने लाटली ना मग कोणाला समजू नये मग काय करायचा? इकडे कर हाताने करायचं जुगाड. सलक टाक. फाटते कशी काय माहित आज. रोज बरोबर होतात. दाखवायला घेतली मग फाटायला लागले. जाऊ दे. दायाच्या पोटातच जाणार थोडक्यानं मोडक्यानं. आला ना. आधी हाताला चटके. मग म्हणजे शेतकरी.
भाकर शेतकऱ्याचेच पोर आहे ना. जोरात काढ. मम्मी करते असे म्हणून मी पण करते. मम्मीच्या भाकरी आहे. इकडे कर. अशी उभी ब्लॉग मध्ये अशी टाकू का? भाकरी करते जरा शिदी हो. मी नाही केलं, ते बाबूने केलंय. मग पीठ उडवला ना. विद्याची मस्त गोल गोल भाकरी ठीक आहे, चल आता घे ब्लॉग मध्ये. विद्या भाकरी का? अरे वा, ऍक्सिडेंट झाला. हे बघ दाखवून देत नाही, हात काढ. भाकरीचा ऍक्सिडेंट. नजर लागली भाकरीला. नजर लागली, मुलगी शिकली, तुला कधी झाली? मला काल एक कमेंट केली की दीदी तुझ्या हेअर रुटीनचा म्हणजे केसांचं काय आहे ते सांग. तर मी केसांना काहीच लावत नाही, मला ते लावत पण नाही. कधीतरी मनात आलं तर ते लावते. म्हणजे मी केस धुणार आहे ना, त्यासाठी तेल लावते. मी खोबरं तेलच लावते. आणि हा आमच्या गावचं तेल आहे, म्हणजे कोकणात जे राहतात त्यांना माहीत असेलच. कोकणात घरीच तेल बनवतात. ते पुढे आहे, हा तेल आहे, घरी बनवतो आम्ही. एवढं घेऊन आले गावावरून येताना. जास्त काय ना तेलच लावते, खोबरं तेल. ते पण कधीतरीच लावते, मला जास्त तेल बी आवडत नाही. आणि केस मोठी असेल तर माझ्या मम्मीची आधी मोठी केस होती ना, त्याच्यावरूनच माझी मोठी केस मम्मीने आता कट केली. बस ते ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग आवडलाच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लगेच बाय.